हॅलो गाईज, सो माझं नाव आहे पूर्वा आणि मी आत्ता आहे बँगलोरमध्ये मी असते जॉबसाठी आणि मी प्रॉपर आहे पुण्यातली. सो मी आत्ता गेले होते कन्याकुमारीला. मी माझ्या आईवडिलांना घेऊन गेले होते, त्यांना सरप्राईज दिलं होतं आणि मी माझा फर्स्ट व्लॉग बनवलेला आहे. सो माझा फर्स्ट व्लॉग कसा वाटतोय तो बघा, पुढे तुम्हाला माझा व्लॉग दिसेलच, तो चेक करा प्लीज. बाय. दोघं आलेले आहेत बँगलोरमध्ये आणि आम्ही आत्ता इथे स्टेशनला आलेलो आहोत बँगलोरच्या. हे एअरपोर्ट सारखं स्टेशन दिसत आहे, पण आम्ही स्टेशनला आहे, रेल्वे स्टेशनला. आणि आता आम्ही चाललो आहे कन्याकुमारी. आणि हा आहे अक्षित. हाय. सो आम्ही आता स्टेशनला आलेलो आहे, SMVT स्टेशन बँगलोर. तुम्ही आत्ता बघितलं असेल, आम्ही स्टेशनला गेलो होतो. स्टेशन जे आहे ते पूर्ण एअरपोर्टसारखं आहे, ऑलमोस्ट एअरपोर्टसारखं आहे. तर तुम्ही बघू शकता. पुढचा ब्लॉग तुम्ही बघा आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेलच काय आहे काय नाही. सो बाय. सो आमची जी ट्रेन होती ती SMVT स्टेशनवरून होती आणि SMVT स्टेशनवरून ती निघून नागरकोइल स्टेशनला पोचणार होती. आणि तुम्ही पुढचा ब्लॉग बघू शकता, प्लीज चेक करा. सो आम्ही आता इथे नागरकोइल स्टेशनला पोहोचलो आहोत. आमची ट्रेन खूप लवकर आली, अर्धा तासाआधी 7 वाजता. आणि आता आम्ही चाललेलो आहोत कन्याकुमारी. स्टेशनवरून निघून कन्याकुमारीला निघण्यासाठी एक रिक्षा केली आणि रिक्षामधून आम्ही जे दृश्य बघत होतो कन्याकुमारीचं ते खूप सुंदर होतं. म्हणजे पूर्णपणे नारळाची झाडं वगैरे होती. तुम्ही चेक करा ब्लॉगमध्ये. कन्याकुमारी गाईज, सो आमचा जो पुढचा प्लॅन होता तो पूर्ण अनप्लॅन होता आणि आम्हाला जे रिक्षावाले काका होते त्यांनी 30 मिनिटामध्ये सोडलं होतं आम्हाला. आणि आम्ही तिथे एक रूम बघितली. रूम पण आम्हाला एक छान मिळाली, खूप जवळ होतं सगळं तिथून. तर तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. आम्ही चाललेलो आहे कन्याकुमारी देवीच्या मंदिरात आणि समोर आहे कन्याकुमारी देवीचं मंदिर. सो मी तुम्हाला दाखवते. आणि असं खूप लांब आहे जरा, पण ठीक आहे. आणि इथं खूप गर्दी आहे. हे आहे कन्याकुमारी देवीचं मंदिर, म्हणजे स्टार्टिंग आहे, कमान आहे. तर आम्ही आत्ता आतमध्ये चाललो होतो मंदिराच्या, पण सॅटर्डे आणि संडे असल्यामुळे एवढी गर्दी होती तर आम्हाला किती वेळ लागेल हे सांगता येऊ शकत नव्हतं. तुम्ही पुढचा ब्लॉग बघा की आम्हाला किती वेळ लागला आहे दर्शनाला वगैरे. आम्ही आलेलो आहोत कन्याकुमारी देवीच्या मंदिरात आणि आम्ही तिचं दर्शन घेणार आहोत. आणि इथे जे जेंट्स लोक आहेत त्यांना शर्ट काढायला लावले आहेत दर्शन घेण्यासाठी. सो ही एक वेगळीच युनिक काहीतरी पद्धत आहे दर्शन घेण्याची. सो आम्ही अर्ध्या तासानंतर दर्शन घेऊन बाहेर आलो होतो आणि बाहेर खूप ऊन होतं, कारण 12-12:30 झाले होते. तर तिथे आम्हाला आईस्क्रीम खाण्याचा मोह काही आवरला नाही आणि मग आम्ही गेलो त्रिवेणी संगम बघायला. चेक करा. आम्ही त्रिवेणी संगम बघून आम्ही हॉटेलवरती गेलो. आम्ही जेवण वगैरे केलं, आराम केला. आणि जे हॉटेल होतं तिथल्या ओनरनी आम्हाला एक ऑफर दिली होती, जी की बस होती आमची 3 वाजता. ती बस जी होती ती आम्हाला सगळीकडे 4-5 स्पॉट फिरवणार होती. सो आम्ही ती बस केली आणि 3 वाजता आम्ही निघालो. ओके, हाय. सो आम्ही आता थोडासा आराम करून चाललेलो आहोत कन्याकुमारीच्या सगळ्या टेम्पल्स बघायला आणि मस्त सनसेट पण पाहणार आहोत. आणि ही जी बस आहे ती आम्ही केलेली आहे सगळ्यासाठी. मी बसमधून उतरून आता गेलो होतो वॅक्स म्युझियम बघायला, बिकॉज त्यांनी आम्हाला फर्स्ट वॅक्स म्युझियमला नेलं. वॅक्स म्युझियम बघून ते आम्हाला नेणार होते व्यंकटेश्वर स्वामी टेम्पलमध्ये. ते बघून आम्ही साईबाबांच्या मंदिरात जाणार होतो. तुम्ही पुढचा ब्लॉग चेक करा. सो आता आम्ही जातोय वॅक्स म्युझियमला. वॅक्स म्युझियम बघायला चाललो. ओके, सो गाईज, आम्ही आता आलेलो आहे श्री व्यंकटेश्वर स्वामी टेम्पल इथे. आणि खूप छान सुंदर मंदिर आहे हे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला एवढं दिसणार नाही कारण कोण इथून येतं. आणि आमचे मातोश्री आणि पिताश्री पुढे गेलेले आहेत दर्शन घेण्यासाठी अगदी पटपट. फायनली आम्ही आलेलो आहोत मंदिरात. हेच ते आहे मंदिर. आम्ही आता व्यंकटेश्वराच्या मंदिरातून आता आलेलो आहोत आणि आता आम्ही साईबाबांच्या मंदिरात चाललो आहोत. मस्त साईबाबांचं पण मंदिर छान आहे आणि इथे पण मस्त आजूबाजूला सगळा निसर्ग आहे पूर्णपणे.
हे पण मंदिर छान आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते. आम्ही बसमधून उतरून इथे आलेलो आहोत आणि आम्हाला ही गाडी दिसली आहे. तिथे वेगवेगळे गुळ मिळतात. हा एक काळा गुळ झाला, याच्यामधला एक छोटा असा एक वेगळा प्रकार, आणि हा पण गुळ आहे. आणि ही आहे खडी साखर. ही वेगळ्या प्रकारची खडी साखर तुम्ही फर्स्ट टाइम बघितली असेल. असं इथे वेगवेगळं म्हणजे आत्तापर्यंत हे तरी मला वेगळं बघायला मिळालं. आणि बाई जी आहे ती खूप रागाने बघत होती माझ्याकडे, अजून पण बघतीये. आईच्या गावात ते एकंदरीत बघितलं की आम्ही आता बसमधनं उतरून ते चाललो होतो. ते जिथे चाललो होतो ते होतं एक विष्णूचं मंदिर होतं. तर ते विष्णूचं मंदिर आतमध्ये गेल्यावर इतकं भव्य दिव्य होतं आणि बाहेरून एवढं आखीव रेखीव होतं. तुम्हाला दाखवते मी पुढच्या ब्लॉगमध्ये, तुम्ही चेक करा आणि मी तुम्हाला नक्की सांगेलच की पुढे आतमध्ये जाऊन काय होतं. तो स्टे ट्यून. तर आतमध्ये जाऊन आम्ही बघितलं तर आम्हाला एक अर्धा तास लागला दर्शन घेण्यासाठी, कारण आतमध्ये खूप मोठं मंदिर होतं. आणि आम्ही अर्ध्या तासानंतर बाहेर आलो. आता आम्ही चाललो आहोत सनसेट पॉईंटला, तर प्लीज चेक करा सनसेट पॉईंट पण. ओके, तर आम्ही आता विष्णू मंदिरात जाऊन आलो होतो. तुम्हाला दाखवलंच होतं मी कसं आहे विष्णू मंदिर. तर तिथून आम्ही आता आलो सनसेट पॉईंटला, पण ॲक्च्युली आम्हाला थोडा लेट झालेला आहे, पण ठीक आहे, काही नाही. आणि जो मेन रोड आहे, लास्ट रोड कन्याकुमारीचा, म्हणजे जे लास्ट आपण इंडियाचं म्हणतो कन्याकुमारीचं, तो तिथं आम्ही आत्ता आलेलो आहे. थोडक्यात सनसेट बघून आम्ही पुढे गेलो आणि त्यांनी आम्हाला नेलं स्वामी विवेकानंद केंद्रामध्ये. तिथे एंट्री फी होती, ती होती 30 रुपये पर पर्सन. आम्ही पुढे गेलो तर एकूण वाजले होते 7:45. तर तिथं फक्त 8 वाजेपर्यंत ते ओपन असतं, त्यामुळे आम्ही पटपट सगळं चेक केलं. आणि आतमध्ये फोटोज वगैरे अलाउड नव्हते, सो आम्ही फक्त बाहेरनं तुम्हाला दाखवू शकतो, तुम्ही चेक करा. मी आत्ता मस्त फिरत आहे आणि वरती जाऊन आम्ही मस्त फिरून आलो आहोत विवेकानंद केंद्र इथे. आणि कन्याकुमारीमधील विवेकानंद स्मारक आणि विवेकानंद केंद्र हे 2 स्थानं मुख्य आहेत. त्याच्यापैकी आता आम्ही विवेकानंद केंद्रामध्ये आलेलो आहोत. मस्त आतमध्ये आपल्याला व्हिडिओ करता येत नव्हता, पण आतमध्ये इतकं ते रामाचं पूर्ण त्यांनी जे रामायण त्यांनी कसं त्यांनी ह्याच्यात दाखवून दिलेलं आहे ते छान त्यांनी मांडणी करून ठेवलेलं आहे. आणि बाहेरचा व्ह्यू तर तुम्ही सुंदर बघतच आहात. इतका सुंदर आहे की अप्रतिम. त्यांनी म्हणजे त्यांचे स्टॅच्यू किंवा काही असलं की त्यांची म्हणजे खूपच त्यांची आखीव रेखीव मांडणी आहे. हो, आणि खूप छान केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते कसं केलंय हे बघा. आणि इथे हे पण दाखवते की शंकराची मूर्ती पण आहे इथे मोठी छान. तर हा लास्ट पॉईंट होता जो होता म्युझिकल फाउंटेन, आणि ते आम्हाला इथे घेऊन आले होते. पण इथे त्यांनी आम्हाला सांगितलं आतमध्ये जाऊन पण एक एंट्री फी असेल, ती आहे 200 रुपये पर पर्सन. तर मला असं वाटलं की हे काही परवडण्यासारखं नाही आहे, तर म्हणजे वर्थ इट नसेल. आणि तसं पण सगळ्यांनी बघितलेलं असतं म्युझिकल फाउंटेन वगैरे सगळीकडेच असतं ऑलमोस्ट. तर आम्ही विचार केला की थोड्या वेळ बाहेरच आपण फिरूया. मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही आता जिथून बस केली होती, म्हणजे आमचं जे लॉज होतं, हॉटेल होतं, त्या हॉटेलवाल्यांनी आम्हाला बस दिली होती आणि त्याच्यामध्ये सगळेच होते. आणि त्यांनी म्हणजे एक 5 ते 6 स्पॉट्स आम्हाला फिरवले आणि इतके सुंदर त्यांनी फिरवलेत. पण म्हणजे मी सांगू इच्छिते की त्यांचं जे कॉस्ट होतं ते पर हेड 200 रुपये होतं. ठीक आहे, 200 रुपये परवडू शकतात आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. पण जे काही त्यांनी फिरवले आणि 200 रुपयाचं वर्थ इट झाल्यासारखं आम्हाला वाटत आहे दोघांना. आणि त्यांनी आम्हाला 5 ते 6 स्पॉट फिरवले, ज्याच्यामध्ये 4 टेम्पल होते आणि एक सनसेट पॉईंट, आणि हा लास्ट होता आपला फाउंटेन, म्युझिकल फाउंटेन. त्याच्यामध्ये जे आहे आम्हाला खूप जास्ती मजा आली आहे. आणि तुम्ही आता पुढच्या ब्लॉगमध्ये बघणार आहात की आता जो मेन स्पॉट असेल, खूप मजा येणार आहे ह्याच्या पुढे आणि खूपच मजा येणार आहे. तुम्ही बघतच राहा. तुमचा व्लॉग बघून झाला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि पुढचा व्लॉग बघायला तयार राहा. सो बाय.